रामकृष्ण हरी मंडळी. तर आम्ही आलेले आज मनीषा ताईकड माझ्या मैत्रिणीला भेटायला. तर आमच्या मैत्रिणीचा आहे व्यवसाय रेशीम शेती. तर बघा आता त्यांच्याकडे थोडी त्याला ते जास्त पकलं नाही ना ते असं थोडस हे पाहिजे, असं एकदम घट्ट होत असते. तर हे आहे का ना थोडं कच्चं राहिलंय असं झालंय ना. तर आता कधी काढणार आहे तुझी? 2-4 दिवसाला बाया लावूनच घ्यायचं असं काढून. तरी 5-6 वर्ष झालं. परवडतंय का? परवडतं का? भारी व्यवसाय असं आहे का? तर बघा जास्त उत्पन्न देणारी शेती आहे. पण ह्याला त्याच्या खाली ते तुतीचं फट आणून टाकायचं तोडून सगळं. त्या आळ्या आणायच्या, पुन्हा त्या आळ्यांना सांभाळायचं. तर ही कोणतंही करायला गेलं तर सोपं नसते बरं का. पैसे कमवायचं झालं ना तर तसं कष्ट पण करावं लागतंय. त्यांचे आमचे दादा आणि ह्या ताई दोघं सारखे ह्या 24 तासाच्या कामात असतात. आणि इकडे गावरान कोंबड्या सुद्धा आहेत. गावरान कोंबड्या बी आहेत इकडे. तर बघा इकडे हे 2 थर आहेत. अशी एका ह्याच्यात किती 1 2 3 4 5 आहेत ना. हा ह्याच्या वर पण आहे. इकडे ही 5 आणि इकडं 5. तर असा आहे आमच्या मैत्रिणीचा भारी व्यवसाय आहे का. कपडे बांधतात आहे का ना ह्याच्यातून? कसले कपडे? ब्रँडेड कपड्याची सुरुवात इथूनच होते. ह्या कोषपासून ना ती माझ्या असं म्हणलं तर का सगळ्यात रेट जास्त म्हणलं तर या गोष्टलाच आहे बघा. जास्त ह्याला ते 900 रुपये किलो पासून जाते. असं आहे का? 1 2 3 क्विंटल जरी म्हणलं तर महिन्याकाठी. आणि फक्त ही पीक 30 दिवसाचं पीक आहे. फक्त 1 तारखेला अंडी बुज आणली की 1 तारखेला पैसे दुसऱ्या. अरे बापरे लय भारी घेऊन. बघा महिन्यामध्ये लाखो रुपये कमवायचे. किती 5 6 7 10 लाख काय असेल ते असं नाही का ना. 2 एकर शेती तुतीची करणारे राहावे 4 जण. आता तुती पलीकडे आहे ना. तर बघू आपण तुती पण कट केलेली. ते आता संपली तुती टाकायची आहे का ना. फुटले का पण ते. पण त्याला काहीच नाही आता. तर बघा ह्यांच्या गावरान कोंबड्या सुद्धा आहेत. लगेच चरायला सोडल्या. आपल्यासारखा सेम आपल्यासारखा व्यवसाय. शेळ्या कोंबड्या पुन्हा ते फक्त आपल्याकडे ती कोसचं नाही. ते मला ते नावं देण्यात येत नाही. सेमच होत आहे. पण ती कसं ती माहिती नाही आपल्याला त्यातली जास्त. म्हणून तर आवर्जून भेटायला आलते मी. चला आता जाऊ तुतीच्या रानात. बघा इकडे ह्या दोघांच्या गप्पा चालू आहेत. आणि आम्ही इकडे दोघे व्हिडिओ काढले कोसचा. आता चला ते तुती बघू. आता मला तर तुती लय आवडत होती. लय मोठी खायची होती. पण या ताई नाही का ना सगळे कुठेच करून टाकले. तर बघा हे तुतीचे आहे. किती एकर आहे? आपण त्या बॅचला आपण टाकलं ना सगळा पालक आपण. त्यामुळे आता काहीच नाही. हे किती एकर आहे? 2 एकर तुती. असं आहे का? बघा 2 एकर तर हे सगळं फंट तोडून टाकलेत. आणि आता ही कोस काढायचं इकायचं आणि दुसऱ्या आळ्या आणून टाकायचे. त्याला पाला फुटून आल्यावर लगेच तोडून टाकायचं. फुटायला 1 महिना 1-1.5 महिना आणि ती 40 महिन्याचं. एकदम छान बघा आहे का ना व्यवसाय. भारी व्यवसाय. तर मंडळी बघा आता मी आले होते लातूरला दवाखान्यात. आणि आमची मनीषा ताई इथंच राहते का जवळ त्यांचं गाव आहे. तर म्हणलं चला आता मैत्रिणीला जावं. आणि हे त्यांचं ती जी व्यवसाय होता ना ती पण मला बघायचं होतं. लय दिवस झाले यायचे म्हणते. जास्त तुती खायला पण ह्यांनी ठेवली नाही आणि ह्यांचा चॅनल पण आहे का ना. मी मनीषा शेतकरी कन्या असं चॅनलचं नाव आहे. त्यांनी त्या चॅनलला भेट द्या आणि सगळ्या व्हिडिओमध्ये बघा आता त्या माहिती सांगितली. आणि किती दिवस झालं करतात? 5-6 वर्ष झालं बघा व्यवसाय करतात. रेशीम शेतीच का. तर त्याची तर आपण पण चालू करणार आहेत बरं का. एवढंच राहिलंय आपल्याला. चांगलं आहे का ना. परवडते. आता एका महिन्यामध्ये कुठलंच उत्पन्न एवढं लाखोचं पैसे देऊ शकत नाही. भाजीपाला लावला तुम्ही काही लावलं तरी एवढे पैसे